ज्यांनी आपल्या पंचांची भूमिका 2 दिवस अगदी योग्य प्रकारे साकारली आणि एक निंबोली गावचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहेत कृष्णा केने सर. आपण या आपला इथे शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. अमोल शेठ गव्हाळ यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचा सन्मान इथे करत आहोत. सन्मान इथे करत आहोत. चला मुस्तकिंग कुंगले अप्पू कुंगले आपण या आपला सन्मान देखील इथे केला जाईल. या व्यक्तिमत्वाला आपण पाहिलं आणि जबरदस्त टेलिकास्ट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलंय असे कृष्णा भोईर यांना आपण सन्मानित इथे करतोय. यानंतर आपण शुभ सन्मान करत आहोत ज्याचा आवाज आपण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये ऐकला. व्हॉइस ऑफ खंबाला दीपकजी सुतार यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. छोटा पॅकेट बडा धमाका अशी युक्ती त्यांना लागू पडते. एक जबरदस्त आवाज या संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो असे दीपक सुतार सर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमोलजी गव्हाळ साहेब आणि मोहन गोरल्याच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. मध्ये समालोचन कक्षामध्ये माझी साथ ज्यांनी निभावली केलेगावचा गोड आवाज व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी गव्हाळ यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. क्रिकेटवर प्रेम कायम त्यांचं राहिले. स्वतः क्रिकेटर आहेत आणि क्रिकेट खेळत असताना समालोचन देखील उत्कृष्ट पद्धतीने करणारे आमचे मित्र व्हॉइस ऑफ केले म्हणजेच संदीपजी पाटील यांना या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने सन्मानित केले जाते. ही मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी संदीप तुला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून संबोधलं जातं ते म्हणजेच नितेश गोरले नितेश फळडे यांनी तब्बल मागच्या 2 दिवसामध्ये गुणलेखकाचं काम केलं. ते नितेश फळडेला आपण सन्मानित करणार आहोत. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला संबोधलं जातं आणि 2 दिवस स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका ज्यांनी पार पाडली असं नितेश फळडे यांना या ठिकाणी स्पर्धेचे सदस्य मोहन गोरले आणि तुषार यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. खूप कौतुक. गोरले यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण समोर यायचंय. SRT क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चिंतामण पाटील आणि खजिनदार चिंतामण जाधव आणि त्याचबरोबर मिलिंद गोरले यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. थोडी शांतता ठेवा. आपण यानंतर सर्वांनाच ज्याची एक्साइटमेंट लागली तो क्षण तुमच्यासाठी अमूल्य क्षण आहे. त्यासाठी सर्वांना थोडा वेळ वेट अँड वॉच करा. आपण तुम्हाला त्या पारितोषिक वितरित देखील करणार आहोत. DJ आसिफ SK
एक चांगला शुभ सन्मान आपण करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला सन्मानचिन्ह लाभले असे मोहन गोरले यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. अमोलजी गावाले जे शुभास्ते पुन्हा एकदा हा आपण सन्मान करतोय. आहेत ते मोंडूल गावचे, त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना योगेश आणि अमोल गावाले यांचे शुभ असते. असेल, मॅच वेळेवर होणं असेल, सर्वांची जेवणाची व्यवस्था असेल, सर्व आयोजनामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी उचलले ते दिलीपजी गव्हाले यांच्यासाठी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला तुषार यांचा देखील. दिलीप गव्हालेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या असोसिएशन मध्ये ते असोसिएशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सातत्याने काम करणारे आमचे मित्र दिलीपजी गव्हाले महानगरपालिकेमध्ये कार्यरत असून देखील क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेट अजून देखील खेळतात आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना प्रत्येक बारकाईने प्रत्येक गोष्टीवर बारकाईने त्यांचं लक्ष असतं. एकच म्हणेन, जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका दिलीप गव्हाले याची नेहमीच या स्पर्धांसाठी असते आणि अहोरात्र मेहनत करून अगदी मोठी भूमिका ज्यांची बजावत असतात त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. अगदी बरोबर. मिलिंद गोरले आणि चिंतामण गोरले देखील त्यांना सन्मानित करणार आहेत. कधी समालोचन कक्षामध्ये, कधी पंच म्हणून, कधी खेळताना, कधी स्टेजवर, कधी मैदानाच्या बाहेर, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने त्यांचं लक्ष असतं. सर्वांना सांगतो की सर्व सभासद आहेत जे या शिले मोंडूलचे सर्वांनी वर यायचं आहे. एक आपण मोठा सत्कार इथे आपण करत आहोत. ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या प्रयत्नाने आणि ज्यांच्या उडाळकीने आपण हे संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो, या स्पर्धेमध्ये आपण सर्वांसमोर ही स्पर्धा सादर करतो, अशा व्यक्तिमत्वाचा आपण इथे सन्मान करतोय. या मोंडूल गावामधील एक युवा यंग टॅलेंटेड बिझनेसमॅन आणि जिथे संघाचा पाठीराखा, खंदेश समर्थक, अजून ज्या गोष्टी जेवढ्या बोलू तेवढ्या कमी आहेत त्या व्यक्तिमत्वासाठी. आणि तशा व्यक्तीला जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका बजावणारे अमोलजी गव्हाले यांचा इथे शुभ सन्मान, यथोचित मान सन्मान आपण संपूर्ण कमिटीच्या वतीने इथे करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अमोल गव्हाले यांच्यासाठी. अमोलजी गव्हाले यांच्या सुपुत्राच्या नावाने ही स्पर्धा खेळवली गेली, ज्याचं नाव आहे हियांश आणि त्याच्या नावानेच या पंचक्रोशीमध्ये देखील तो संघ खेळत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं सहकार्य असतं. एक मोंडूल गावातील उद्योजक, युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचा या ठिकाणी सन्मान इतर कमिटी मेंबर्स हियांश इलेव्हनचे करत असताना. आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये SRT असोसिएशन मध्ये स्पर्धा कशी करावी, स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारे असावं याचं जिवंत उदाहरण त्यांनी पुन्हा एकदा या वर्षी देखील त्यांनी सर्वांना याचा परिचय देण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. अमोलजी गव्हाळे आणि हियांश इलेव्हन मोंडूल या सर्वांसाठी सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जबरदस्त टुर्नामेंट त्यांनी आयोजित केली होती. या परिसरामध्ये समालोचनासाठी आता संधी खूपच कमी, वेळच कमी मिळतो, परंतु मोंडूल गावाचं आयोजन नेहमीच चांगलं असतं. समालोचक असतील, ऑफिशियल पंच असतील, मैदान असेल, डेकोरेशन असेल, लाईव्ह टेलिकास्ट असेल, हे संपूर्ण अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचं काम ते करत असतात. आणि खऱ्या तर तू चांगला उल्लेख केला. मात्र मी देखील एक पालीची टुर्नामेंट घेतली होती, 2 दिवस समालोचक तिथे गेला. कालचा दिवस वडोली टुर्नामेंटला दिला. मात्र मी एकच दिवस म्हणालो की मला फक्त मोंडूलकरांचं जे प्रेम मला मिळतं इथे आल्यानंतर, त्यासाठी एक दिवस मी नक्कीच त्यांच्या टुर्नामेंट जाणार आहेत. आणि त्या खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय मी देईन दिलीप गव्हाळे आमचे मित्र, आणि त्यांनी खऱ्या अर्थाने इथे मला संधी दिली. चुकून कोणाचा सन्मान सत्कार राहिला असेल, ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतोय. योगेश सराई, राहुल सराई, परेश फळडे. चला सर्वांची नावं घेण्या अगोदर सर्व सभासद मेंबर आपण या पुढे आपला सन्मान, यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. चला, कारण सर्वांनी आपण पहा, जेव्हा आपल्या गावच्या मैदानात टुर्नामेंट होते त्यावेळेस सर्वांचा
सिंहाचा वाटा कमी असतो, मात्र दुसऱ्यांच्या गावामध्ये जाऊन दुसऱ्या मैदानावर आपण जेव्हा टुर्नामेंट ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत ही सर्वांची रंग लावत असते आणि त्याप्रमाणे इथे सार्थक करून दाखवलं या मोंडुलकरांनी. मैदानामध्ये देखील अगदी जबरदस्त एक स्पर्धा इथे करून दाखवली आणि ते साध्य करून दाखवली आहे. देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांचे संपूर्ण कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा देखील सर्वांचा आपण इथे करूया सहर्ष स्वागत. अक्षय देखील आहेत. सत्कार सुरू आहे की पक्ष प्रवेश काय समजत नाही, परंतु गावातीलच कमिटी मेंबर आहेत त्यामुळे त्यांनी तो गोड मानून घ्यावा. झोप लागेल नाही लागेल तो पुढचा प्रश्न आहे, मात्र त्यांना ही ट्रॉफी रास येते कारण मोंडुलकरांची ट्रॉफी ते एक आपल्या गावामध्ये नक्की नेतात हे खरं आहे. माझं श्रेय तुम्हाला मिळत असेल, मात्र तुम्ही बोलले तेवढं खूप आहे माझ्यासाठी. मात्र आज आपण पाहतो ही स्पर्धेला खूप सर्व संघ इथे आपण पाहिलं तब्बल 20 संघांनी इथे सहभाग नोंदवला. 20 संघांमध्ये 18 संघ परास्त झाले. संघ जिद्दीने चिकाटीने लढले असे 2 संघ टायटल ज्याने जिंकले असे 2 ट्रॉफी ज्याने आपल्या गावामध्ये नेल्यात. एका संघाचं नाव आहे सेकंड पटकावलाय, दुसरा क्रमांक मिळवलाय आई गावदेवी कुशिवली संघ आणि पहिला चॅम्पियन या स्पर्धेचा ठरलाय तो अर्थातच MG स्पोर्ट्स बासे संघ चॅम्पियन ठरलाय. आणि खूप सारी मेहनत कारण सीझनचे पहिली ट्रॉफी आहे आणि ती जिंकण्याचा मान जे संघ मिळवतात त्यांचं वर्चस्व हे कायम अबाधित राहतं आणि त्याचमुळे हे वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राहीलच यातील मात्र शंका नाहीये. स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्कृष्ट झेल ज्याने आपल्या नावावरती ठेवलाय खेळाडूचं नाव आहे, त्याच्या संघाचं नाव आहे हियान शिलोड मोंडोल आणि खेळाडूचं नाव आहे राहुल भोईर. राहुल फर्डे आहे या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी विनंती करेन या ट्रॉफी देण्यासाठी चिंतामणजी जाधव आपण या SRT असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत आणि आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे. BMC कर्मचारी आहेत सन्माननीय नरेश भगवान मानकर आणि अमोलजी गवाळे यांचे सासरे भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी मिळाली आणि ती राहुल फर्डेला आपण देत आहोत. प्रेसिडेंट ऑफ SRT असोसिएशन चिंतामण जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देतोय. या स्पर्धेमध्ये आता आपण पाहतोय खूप सारे गोलंदाज होते त्या रेसमध्ये. ज्या रेसमध्ये कुशिवली टीम से गोलंदाज होते, शिरोली टीम से गोलंदाज होते, बासे टीम से गोलंदाज होते, मात्र या स्पर्धेमध्ये ज्याने 168 पॉईंट मिळवलेत आणि 4 मॅचेसमध्ये 7 विकेट ज्याने घेतल्यात कोण असेल हा गोलंदाज? अजून कुशिवली संघ आणि त्यासाठी आपण पाहतोय आकर्षक शूज आम्हाला मिळाले शेगाचे आणि ते आम्हाला पुरस्कृत केलेत. राहुल दळवी उद्योगपती खानिवली यांच्या माध्यमातून मिळालेत आणि आकर्षक ट्रॉफी जी आहे आम्हाला मिळाली. स्वर्गशी वसंत जानू गोरले यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहे कुमार वैभव वसंत गोरले यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला मिळाली आणि तो खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव आहे वन अँड ओनली ज्या संघाचं अगदी या ठिकाणी त्यांनी चांगलं गोलंदाजीचं परफॉर्मन्स दाखवलं संघ आहे MG स्पोर्ट्स बासे
आणि खेळाडू आहे हर्ष पाटील. अभिनंदन हर्ष पाटील. छाने 4 विकेट घेतल्या, 7 विकेट घेतल्या 4 मॅचेस मध्ये. 168 पॉइंट्स त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली. तो ठरले या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि मी ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन आणि शूज देण्यासाठी अमर भोईर आपण या. आपण आपले शुभास आपण शूज देत आहोत आणि मॉन्टी मुकादम साहेब आपण आपल्या शुभास आपण ट्रॉफी देत आहोत. हे शूज पुरस्कृत केलेत कानिवली गावचे उद्योजक राहुल दलवी यांनी आणि आकर्षक ट्रॉफी वैभव गोरले यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणजे जोरदार अजून टाळ्या वाजवा कारण यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली. त्याचा गोलंदाजीवरती अलंकार सारखा फलंदाज बाद झाला. तिथून बासे संघाला कलाटणी मिळाली. संघ आज चॅम्पियन ठरलाय. अगदी बरोबर. अलंकार जर बाद झाला नसता तर चित्र काहीतरी वेगळं असतं. मागच्या 2 सामन्यामध्ये जो त्याची बॅटचा आवाज झाला त्याला शांत करण्याचं काम हर्ष पाटीलने केलं होतं. चला अजून एक पुढचा पारितोषिक आपण देतोय आणि जी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा एकदा त्याच पुरस्कार आम्हाला लाभले. स्वर्गवासी वसंत जानू गोरले यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कुमार वैभव वसंत गोरले यांच्याकडून आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीज आपण मिळाल्यात. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्याने तब्बल ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्या 88 218 पॉईंट ज्याच्या नावावरती आहेत. आणि खेळाडूचं नाव आहे सर्वांच्या परिचयाचा खेळाडू आणि ज्याने आजचा दिवस गाजवला. वन अँड ओनली खेळाडू आहे. संघाचं नाव आहे आई गावदेवी शिरोले. अलंकार घोडविंदे सोंडू ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तो या ठिकाणी उपस्थिती नाहीये. त्याचे प्रतिनिधी म्हणून MG स्पोर्ट बासे संघाचा कोणीतरी प्रतिनिधी ते बक्षीस स्वीकारेल. असोसिएशन मधील 3रं अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं. 15 चेंडूमध्ये 55 धावा त्यांनी ठोकून काढल्या. त्याच्यामध्ये 9 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. या मैदानाला एक नवीन इतिहास अलंकारने दिला. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप 2 अर्धशतक पाहायला मिळाले. पूर्वी जर आपण पाहिलं तर मयुरेश जाधवने दिनकरपाड्याच्या मैदानामध्ये मोंडूलच्या स्पर्धेमध्ये आस्तोलीच्या विपक्षामध्ये अर्धशतक ठोकलं होतं. त्याच्यानंतर भरपूर वर्षानंतर पंकजने बासेच्या पंकजने अर्धशतक ठोकलं आणि त्यानंतर अलंकार हा 3रा खेळाडू असोसिएशनमध्ये ठरला की ज्याच्या नावावर अर्धशतक राहिलं. तो ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करेन संदेशजी कराळे साहेब आपण या. आपल्या शुभास आपण हा प्राइज डिस्ट्रीब्युशनमध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या शुभास देत आहोत. आणि अलंकार घोडविंदे इथे उपस्थित त्याच्या अनुपस्थित आपण हा बासे स्पोर्ट बासे संघाचा एक सिमोर्ड आहे त्याच्याकडे आपण हा प्राइज देत आहोत. नंबर 2ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला या स्पर्धेमध्ये. ज्याने कालचा दिवस आपण पाहिला अतिशय संघर्षमय होता. मात्र त्या संघर्षमय वातावरणामध्ये देखील आपल्या संघाला इथपर्यंत नेलं आणि 2nd प्लेस त्यांनी या स्पर्धेमध्ये जिंकलंय. आणि या स्पर्धेचं टायटल जिंकता जिंकता त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. मात्र त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच पुढच्या ट्रॉफीमध्ये नक्कीच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न कराल. आणि चला 2 पारितोषिक आपले राहिले होते. आजच्या दिवसाच्या क्वालिफायरची एक मॅचची ट्रॉफी आपण देणं बाकी होतं. त्या मॅच मधील आपण पाहतोय कोणता खेळाडू असेल. नक्कीच जाचा खेळ अगदी जबरदस्त होता आणि त्या मॅच मध्ये नितीन पाटील आणि रोशन घरतने जी कामगिरी केली आणि खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी असताना त्यामध्ये दावेदार ठरले मॅन ऑफ द मॅचचा वन अँड ओनली रोशन घरत. आणि पुन्हा एकदा आणि ट्रॉफी देण्यासाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन तुषार भोलेच्या शुभास्ता आपण ट्रॉफी देत आहोत. एक जबरदस्त ज्यावेळेला आपले बंधुराज बडेमिया बाद झाले संघ अडचणीमध्ये होता तिथे छोटे मिया कामी आले आणि तिथे छोटे मिया कामी येत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स अष्टपैलू कामगिरी आणि संघाला इथपर्यंत नेऊन ठेवलं. फायनल मध्ये ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले 16 धावांचं ज्यांनी योगदान दिलं ज्याला मी नाव दिलं त्याची कामगिरी देखील आपण पाहतो. रन मशीन ऑफ SRT मयूर मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मयूर घरसाठी. या टायटलचा खऱ्या अर्थाने हिरो तोच असणार आहे कारण जबरदस्त या असोसिएशनमध्ये सर्वाधिक मोठा संघ म्हणून दोस्ती 50-50 संघाविरुद्ध ज्याने 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या
आणि खऱ्या अर्थाने या टायटलचा खऱ्या अर्थाने हकदार तो आहे. अगदी बरोबर. त्यानंतर शिरोलेसारख्या टीमला देखील पराभूत केलं. तिथे देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. फायनल मॅचचं हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. परेश पड यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायचंय. अभिनंदन मयूर आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. DJ Asif यंश 11 चषक 2025-26 चे आयोजन आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ या हंगामाला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून खूप मोठा संघर्ष केला आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर ज्यांनी नाव करलं, जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे, कैलासवासी सुधीर दादा यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर गुरुनाथ पष्टे भारतीय जनता पार्टीचं एक मोठा नाव या परिसरातील त्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आल्यात आणि त्या आपण त्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव करलेला संघ म्हणजे गावदेवी कुशुली संघ आणि ही ट्रॉफी दिली जाईल. मिलिंद गोरले आणि चिंतामण जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी गावदेवी कुशुली टीमला द्यायचे. गावदेवी कुशुली संघ आपणास विनंती असेल की आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. हॅव अ बिग हँड फ्रॉम कुशुली टीम. टाळ्या वाजवायच्या आहे जोरात आणि खऱ्या अर्थाने अगदी मोठं नाव त्याने पहिल्याच टुर्नामेंटमध्ये केलंय. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणता खेळाडू असेल स्पर्धेमध्ये. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर आणि या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू ठरतो या स्पर्धेचा मालिकावीर सन्माननीय मयूर तारमाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे कूलर लाभलंय. आणि पुन्हा एकदा अमोलजी गवळ यांचे सासरे बुवा नरेश भगवान मानकर BMC कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफीज आपल्याला मिळाल्यात आणि खऱ्या अर्थाने तिन्ही ट्रॉफीज आपण पाहिलं जबरदस्त अतिशय चांगल्या प्रतीच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. आणि संपूर्ण सभासद आपण यापुढे यंशैली मोंडूलचे आणि हे किताब जातोय वन अँड ओनली ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केला आणि ज्याच्या धावा होत्या किती एनी गेस कोणता खेळाडू असेल ते तरी कळवा आता. एनीवन गेस कोणता खेळाडू असेल. सतीश मांजेचं नाव पुढे आलंय. बासे संघ मयूर घरात 2 नाव पुढे आलेत. अलंकार देखील असू शकतो. पहा अजून एक तुमच्या रेसमध्ये तिसरा संघाचा खेळाडू आहे म्हणून म्हणतोय कोण असेल या ट्रॉफीचा दावेदार, या कूलरचा हकदार आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. चला जाऊ दे, जास्त एक्साइटमेंट नकोय. आणि स्पर्धेचा मालिकेवरचा किताब जातोय वन अँड ओनली ज्याने कालचा दिवस गाजवला आणि संघाचं नाव आहे आई गावदेवी कुशिवली. खेळाडू आहे सतीश मांजे, ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा खेळाडू आई गावदेवी क्रिकेट संघ कुशिवलीचा सतीश मांजे, जो कर्णधार आहे, जो गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम करतो, फटकेबाजी त्याची उत्कृष्ट असते. यंश 11 चषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा सतीश ठरलाय. सतीश मांजे कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट, संघाचा कॅप्टन, दिशादर्शक, संघाचा नेता, संघाचा मुखिया आणि या स्पर्धेमध्ये ठरतोय मालिकावीर. त्याला ठाऊक देखील नव्हतं की माझं नाव या रेसमध्ये असेल. शांत चित्ताने अगदी मागे बसला होता. मात्र चांगली कामगिरी करणारा खेळाडू कधी मागे असतो आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झालंय. सतीश मांजे ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. टाळ्या वाजवत आहेत. महाराज की जय भवानी.
आणि आता स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण मान्यवर आपण या. आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त योगदान आपण या स्पर्धेसाठी दिलं. दीपक आपले देखील आभार आहे. आणि एक जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आणली गेली. हियांशुलो मोंडूच्या वतीनं अगदी प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्ष देणं हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं, आदर सत्कार करणं, त्यांचा स्वागत करणं, त्यांचा शुभ सन्मान करणं, या सर्व गोष्टींपासून तर चेंडू एखादा हरवला तो वेळेवरती पोहोचवणं, सामने वेळेवरती खेळवणं, एखाद्या गोष्टीचं बारकाईने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने पहा. जेव्हा आपण अनेक मोठमोठे टुर्नामेंट पाहतो तिथे एखाद्या ट्रॉफी दिली, लगेच एखादा फटाका, त्या फायरवर्क्स आपण पाहतो, त्याप्रमाणे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं बारकाईने नजर देणारं हे अतिशय अगदी जबरदस्त हे मंडळ आहे. आणि आपण पाहतो हियांशुलो मोंडूसाठी पुन्हा त्या जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काय योगदान त्यांनी दिलं आणि काय जबरदस्त स्पर्धा या परिसरामध्ये घडून आणून दाखवली. आणि अशा मोठ्या स्पर्धा मी देखील एक माझा सहभाग इथे नोंदवला, त्याबद्दल मी देखील खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा कव्हर केली असे मी देखील म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने कासनेकर असतील आणि इथे अमर भगवान भोईर यांचं खूप मोठं योगदान लाभलं, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी यांच्या नावाने क्रीडांगण इथे उपस्थित आहे आणि ते आम्हाला पुरस्कृत केलं. अमोल दळवी पप्प्या आणि भूषण दळवी यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान उपस्थित करून दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही दोन्ही बंधूंचं इथे स्वतःच्या ऋणी राहू, आभारी राहू. आणि यानंतर संपूर्ण कासनेकरांचा आभार राहू की त्यांच्या गावचं मैदान आम्हाला इथे यूज करण्यासाठी दिलं, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा अमर भोईर यांच्या आपण मुखातून ऐकणार आहोत की कशा प्रकारे स्पर्धा वाटली. नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र. हियांशुलो मोंडूल यांनी अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. भाऊने मला फोन केला, दिलीप भाऊने, का आपल्याला ग्राउंड पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं का मी पप्याकांना बोलतो का ग्राउंड देतील ते आपल्याला 100%. त्यावेळी आपल्या घरी आले व त्यांच्या घरी आम्ही गेलो पप्याकांच्या घरी. त्यांना बोललो का पप्याका असं मॅची ठेवायचे आहेत मोंडूरवाल्यांना, तुम्ही ग्राउंड आहे त्यांना, सगळी चांगली पोरं आहेत आणि मोंडूर विभागात SIT असोसिएशनमध्ये 1 नंबर टुर्नामेंट करतात ते. आणि त्यांनी करूनही दाखवले आहे, कारण की जसं बोलतात तसं करतात. म्हणून त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि आयोजन देखील 1 नंबर होता, नियोजन आयोजन. आणि मेन क्रिकेट खेळामध्ये डिसिप्लिन पाहिजे तो आपल्याला या टुर्नामेंटमध्ये दिसलेला आहे. कारण की आम्ही पण खेळायला जातो इकडे तिकडे, कधी संघ 10 वाजता येईल, 10:30 वाजता येईल, पण इथे आज फायनल डे असताना 9 वाजता टॉस उडला व 9:15ला मॅच चालू झाली. कारण की 1 नंबर अशी टुर्नामेंट झालेली आहे. मी जाहीर करतो जय महाराष्ट्र. आणि इथे आपण पाहतोय मोहन गोरले आपल्या 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतील. दिलीप गवळे आपण या, आपण देखील स्पर्धेबद्दल आपल्याच 2 शब्दामध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येकाचं आपण इथे आभार व्यक्त करायचा आहे. हॅलो, धन्यवाद. तर मी सर्वप्रथम अमर भोईर यांचं मनापासून धन्यवाद मानतो, कारण जेव्हा आम्ही त्यांच्या कानावर शब्द टाकला आणि त्यांनी पूर्णपणे आम्हाला झोकून दिलेले होते आणि खूप सारे सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले, त्यामुळे आमच्या मंडळातर्फे त्यांचं एकदा सहर्ष स्वागत आहे. सर्व ताल्या मारते त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे कासना गावाचे सुद्धा आम्ही आभार मानणार. त्यानंतर ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले आणि कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी आम्हाला अडथळा कासने गावाने केलेला नाही आणि खूप सारं आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळातर्फे आमच्या गावातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत मानतो आणि आभार मानतो. धन्यवाद. ग्राउंड बनवण्यापासून सर्वांनी आम्हाला आखण्यापासून आम्हाला योगदान दिले, आम्ही मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. आणि खास करून जे ग्राउंडची आखणी करून दिली प्रिन्स ऑफ कासने महेश जलवी यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीने. कारण छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठ्या गोष्टी घडत असतात हे आपण पाहिले. आणि आता जास्त वेळ आपण घेत नाहीये आणि इथे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ज्या ट्रॉफीसाठी इथे हे कडवं संघर्ष चालू होतं, ही लढाई चालू होती, अखेर ती लढाई या 20 टीम नंतर ती ट्रॉफीचा हकदार बनलाय. ही लढाई ज्या संघाने जिंकले तो संघ आहे ज्यांना ही ट्रॉफी पडते रास. नाव आहे मिलिंद गोरले अँड कंपनी, MG स्पोर्ट्स बासे संघटना स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.
बासे गावचे एक लेजेंडरी क्रिकेटर आपण सर्व येताना पाहतोय. संदीप पाटील असतील, थांबायचं आहे. तुमचा सर्वांचा वेळ घेणार आहे. ट्रॉफी वितरित नंतर फक्त आपण कॅप्टनशी थोडी चर्चा करत आहोत. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन MG स्पोर्ट्स बासे संघ, अभिनंदन, खूप सारं अभिनंदन. आणि या स्पर्धेचं पहिलं टायटल कोणी जिंकलं? आपण नेहमी म्हणतो वर्ल्ड कपची पहिली फायनल कोणी जिंकली, तर आपण म्हणायचो ऑस्ट्रेलिया किंवा वेस्ट इंडिज. आज असोसिएशनची या सीझनची पहिली ट्रॉफी कोणी जिंकली असेल तर MG स्पोर्ट्स बासे संघ, वन अँड ओनली. चला आपण मी विनंती करेन कॅप्टन लेडी ऑन द फ्रंट, संघाचा नेता, संघाचा दिशादर्शक, सर्व काय आपण म्हणू शकतो. चला कॅप्टन, आपण या 2 मिनिटं आपण कॅप्टनशी चर्चा करणार आहोत. या वेलकम. सर्वप्रथम तुमचं खूप सारं अभिनंदन असेल. आणि मी देखील ज्याचा आदर्श मानतो, कारण आम्ही खूपदा एकत्र असोसिएशनच्या अंतर्गत खेळलो देखील, आणि एक चांगला प्रतिसाद आणि खऱ्या अर्थाने खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या व्यक्तीकडनं. 2 मिनिटं साध्या ठेवा, कारण मी देखील पाहिलंय ज्यावेळेस आम्ही दाभाड असोसिएशनमध्ये खेळत होतो त्यावेळेला आम्ही एका संघामध्ये होतो, आणि तिथनं मोटिवेट करण्यासाठी मला देखील ह्या माणसाचा खूप मोठं वाटा आहे. कारण मोटिवेट करणं, एखाद्या अनुभवी खेळाडूकडनं आपण शिकायचं असतं, ते खऱ्या अर्थाने शिकवण्याचं कार्य मलाच नव्हे तुम्हा सर्वांना शिकवण्याचं कार्य या व्यक्तिमत्वामुळे आहे. आणि आज खऱ्या अर्थाने म्हणेन बासेगावचं क्रिकेट जर आज जिवंत आहे तर त्याचा वन अँड ओनली श्रेय मी खऱ्या अर्थाने देईन. मिलिंद गोरले हे मोठं नाव आहे, आणि आज खऱ्या अर्थाने तुझा संघ या असोसिएशनच्या अंतर्गत पहिली ट्रॉफी झाली, हियांशुले मोंडुलने भरवली, आणि त्या ट्रॉफीमध्ये तुझा संघ चॅम्पियन बनलाय. काय म्हणशील, या तुझ्या प्रतिक्रिया, तुझ्या भावना, तुझ्या संघाच्या प्रतिक्रिया काय, कशा व्यक्त करशील? सध्या तरी माझ्याकडे तेवढे परफेक्ट शब्द नाही निघणार, परंतु मी ट्राय करतो. तुम्ही बोलले मोटिवेट करण्याचा वगैरे हे आहे, नक्कीच माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की जे कोणी चांगला परफॉर्म करेल वगैरे त्यांना आपण वरती संधी देऊन वरच्या अप्पर ऑर्डरला त्यांना खेळवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे पण कोणी चांगलं बॅटिंगमध्ये करत असेल त्याला बॅटिंगवर देण्याचा संधी देण्याचा मी प्रयत्न करत असतो. परंतु हे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे, ओके. कारण आमच्या गावाचं जे क्रिकेटसाठी प्रेम आहे ते खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे खूप सर्वांना क्रिकेटच आवडतं. आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे 2-3 वगैरे टीम असतात, परंतु तरी पण म्हणजे खेळत राहणं, एका टीमसोबत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वांचं श्रेय आहे. आणि माझं मोठेपण हेच आहे की तुम्ही मला त्याचं थोडं श्रेय देता. थँक्यू फॉर दॅट. नक्कीच एखादा मोठा व्यक्ती असो तर अशा श्रेय आपल्यापासून आपण MS धोनीला बरेचदा पाहिलंय. पडद्यामागचा हिरो म्हणजे MS धोनी असायचा. ट्रॉफी जिंकल्यानंतर ट्रॉफीच्या सर्वात शेवटी तो असायचा, आणि तशा प्रकारचा हा खेळाडू आहे. आणि एकदम मी जवळून पाहिलंय आणि तुम्ही देखील पाहिलंय. मात्र या स्पर्धेमध्ये खेळ असताना अशा प्रकारच्या खूप काही कंडिशन तुझ्या समोर आल्या की जिथे 6 बॉल 8ची मॅच होती, जिथे समोर तुझ्याकडे 40 ओव्हर चेस डिफेन्स करायचा. अशा कंडिशनला ॲज अ तू सिनियर प्लेअर, ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा रोल किती इम्पॉर्टंट होता, आणि तुझ्या संघाला तू कशा प्रकारे जेव्हा टीम हडल घेतली त्या टीम हडलमध्ये तू कशा प्रकारे सर्वांना सांगितलं की आपल्या ही मॅच कशा प्रकारे जिंकली पाहिजे, कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट काय होतं त्या गोष्टींमध्ये? मी नेहमीच माझा अनुभव झोकून देण्याचा प्रयत्न केला. आता रिअल लाईफमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जेव्हा कुशिवली बी विरुद्ध आमची गटातून निघण्याची मॅच होती, त्याच्यामध्ये फक्त 3 ओव्हरमध्ये 27 धावा होत्या. मी ओपनिंगला आलेलोच होता आणि मयूर. तर माझा फक्त रोल असाच होता. मयूरला मी फक्त एकच शब्द बोललेलो की मयूर ही फक्त एक फटक्याची मॅच आहे. कारण एक फटकामध्ये 1 बॉल 6 आल्या तर डायरेक्ट 17 बॉलामध्ये 21 येतात. आणि 17 बॉलमध्ये 21 तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळता माहिती आहे, आपण आरामात काढू शकतो, काय करू शकतो. तर फक्त हे मोटिवेशनल शब्द देण्याचं माझं हे असतं.
आणि तोच मी प्रयत्न करतो. जेव्हा बॉलिंगला पण कोणी येत असतात तेव्हा 36 रन झाल्या 50-50 विरुद्ध, तेव्हा पण मी टीमला एकच बोललो की बघा फक्त पुढचा चेंडू कसा टाकायचा याचा विचार करा, नंतरचा आपलं आपोआप होईल. एकदम मॅचचा विचार नका करू. पुढचा चेंडू कसा टाकायचा, तो कसा काढता येईल, दुसरा नंतरचा पुढचा चेंडू कसा काढता येईल, एवढाच प्रयत्न केला मी. प्रामाणिक प्रयत्न केला आणि एक्झिक्यूट करण्याचं सगळं श्रेय हे खेळाडूंचं आहे आणि त्यांचं श्रेय आहे. फक्त आपण एक प्रामाणिक प्रयत्न करतो आपल्या अनुभवातून थोडंसं काही देण्याचा. नक्कीच खूप तुझं अभिनंदन. आणि एकच विचार पुढे येता या शेवटचा शब्द असेल, स्पर्धा तुला कशी वाटली, कशी एन्जॉय केली, आणि पहिली ट्रॉफी होती, पहिली ट्रॉफी देखील अगदी सर्वांना लाजवेल अशी ट्रॉफी त्यांनी भरवली गेली. मोंडूल गावाने आपलं गावचं मैदान नसताना देखील दुसऱ्या गावच्या मैदानावरती अशा प्रकारे ट्रॉफी भरवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. मात्र ते खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मोंडूलकरांनी हे करून दाखवलंय, आणि त्याबद्दल काय म्हणशील? बघा नक्कीच मी सांगतो, आमच्या SRT असोसिएशनमध्ये एक जो स्टँडर्ड सेट केला आहे ट्रॉफी ठेवण्याचा, ट्रॉफीच्या आयोजनाचा, त्याच्यामध्ये हियांश 11ला 100पैकी 100 मार्क भेटतील. ओके, आणि त्यांचा हात कोणीच नाही धरू शकत. सगळ्यात महत्त्वाचे आमचे दिलीप भाऊ, आमची जेव्हा SRTची लीग होती त्यासाठी पण त्या माणसाने SRTच्या लीगसाठी स्वतः 100पैकी 80% त्यांनी झोकून दिलेलं. तर ते गावाच्या याच्यासाठी करतातच. आणि अजून एक गोष्ट, ही जी ट्रॉफी आहे हियांश 11ची, ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी, जसं मी सकाळी बोललो, तुम्ही होता की नाही माहीत नाही, परंतु आपले सुतार साहेब होते, बोललो की शरीरामध्ये आत्मा टाकण्याचा जो प्रयत्न करतात, म्हणजे जो आत्मा टाकण्याचं काम आहे ते तुमच्यासारखे कॉमेंटेटर करतात. आणि क्रिकेटला नक्कीच एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. तुम्ही या आपल्या भागामध्ये एक जे डिसिप्लिन आणण्याचा पण प्रयत्न करत आहेत माईकच्या माध्यमातून, की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ते पण नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. आणि नक्कीच याच्यासाठी आम्ही पण तुमचं अतिशय आभार व्यक्त करतो. आणि नेहमी आमचं काही चुका होत असतील तर तुम्ही आम्हाला सांगत जा, कारण बाहेरून जो बघत असतो त्याला चुका जास्त दिसतात. तिथे भावनेच्या भरामध्ये आपण काही निर्णय घेतो, हे घेतो, आपले काही डाव उलटे पडत असतील किंवा आपल्या तोंडातून शब्द निघत असतील, पण तुम्ही लोक जे बाहेर बसतात, जे कॉमेंटेटर असतात, ते खूप हेल्प करतात. आणि खरोखर सर्वांचं आणि यांचं हियांश 11चं खूपच त्याच्यामध्ये सहयोग लाभलेला आहे. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द टीम. चॅम्पियन बनले, आणि आज या स्पर्धेचे टायटल जिंकण्याचं क्रेडिट संपूर्ण टीमला त्याने दिलं. आणि हेच असतं एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य. आणि मी म्हणेन की ही स्पर्धा आज यशस्वीरित्या संपन्न झाली असं मी जाहीर करतो. या स्पर्धेचा टायटल जिंकलाय MG स्पोर्ट्स बासे. सेकंड रँकवरती आपण पाहिलं आई गावदेवी कोशोली संघ. ही स्पर्धा इथे यशस्वीरित्या संपन्न झाली असं मी इथे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.